नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर आज आपण क्रिस्पी चिकन कसं बनवायचं, कमीत कमी तेलामध्ये आपण चिकन क्रिस्पी कसं बनवायचं आज ते बघणार आहोत. आणि अगदी 4 ते 5 चमचे तेलामध्ये आपण हे चिकन फ्राय बनवणार आहोत. तर अगदी रेस्टॉरंट स्टाईल चिकन फ्राय किंवा क्रिस्पी चिकन बनवून तयार होते. चला तर मग आपण 4 ते 5 साहित्यात चिकन क्रिस्पी कसं बनवायचं ते आज आपण बघणार आहोत. चवसुद्धा अप्रतिम लागते आणि KFCच्या चिकनपेक्षाही खूप भारी लागते. आणि हे क्रिस्पी चिकन करायलाही वेळ खूप कमी लागतो आणि कमीत कमी साहित्यामध्ये आणि घरगुती साहित्यामध्ये हे चिकन क्रिस्पी बनवून तयार होते. चला तर मग आपण हे कसं बनवायचं त्याची कृती बघूया. तर इथे बघा साहित्य घेतलेलं आहे. इथे मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, अर्ध लिंबू घेतलेला आहे. तर रवा एकदम बारीकवाला घ्यायचा आहे 0 साईजचा. आणि इथे मी लाल तिखट घेतलेलं आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. इथे मी मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं, आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट घेतलेली आहे. आणि इथे चिकन 65 मसाला घेतलेला आहे. तुम्ही गरम मसाला किंवा चिकन तंदुरी मसाला सुद्धा घेऊ शकता. तुम्हाला या साहित्यामध्ये तुम्ही तुमच्याप्रमाणे साहित्य ॲड करू शकता. तर मी ते हळद अगदी थोडीशीच घेतलेली आहे. चिकन 65 मसाला मी 1 अख्खं पॅकेट घेतलेलं आहे. आणि आलं लसणाची पेस्ट 2 चमचे घेतलेली आहे पोहे खायच्या चमच्याने. आणि मीठ आपण आपल्या आवडीनुसार किंवा चवीनुसार घेऊ शकतो. आणि इथे मी 200 ग्राम बोनलेस चिकन घेतलेलं आहे. मी स्वच्छ धुवून यातलं पाणी निथळून घेतलेलं आहे. पूर्ण पाणी अजिबात ठेवायचं नाही. तर सर्वात अगोदर आपण यामध्ये सर्व साहित्य आपण टाकून घ्यायचं आहे. तर मी सर्वात अगोदर अर्ध्या लिंबाचा रस पिळून घेणार आहे आणि त्यामध्ये सर्व साहित्य मिक्स करून अर्धा तास आपल्याला मॅरिनेट करायसाठी ठेवायचं आहे. या मिश्रणामध्ये आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही. जेवढं कोरडे मसाले आहे तेवढेच आपल्याला टाकायचे आहे. तर लिंबाचं रस टाकल्यामुळे थोडंसं त्याला पाणी सुटतं. त्यामुळे बघा चिकनचे तुकडे अगदी छोटे छोटे घ्यायचे आहे, जास्त मोठे घ्यायचे नाही. व्यवस्थित तळता येईल असे घ्यायचे आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे. बघा यामध्ये अजिबात पाणी घातलेलं नाही, फक्त लिंबाचा रस जो टाकलेला होता त्यामध्येच सर्व मिश्रण व्यवस्थित कोट झालेलं आहे. आणि आता आपल्याला हे व्यवस्थित अर्धा तास मॅरिनेट करून घ्यायचं आहे. मी इथे चिकन 65 मसाल्याचं छोटं पॅकेट वापरलेलं आहे. 200 ग्रॅम चिकनला मी इथे प्रमाण घेतलेलं आहे. तुम्ही कमी जास्त प्रमाण घेऊ शकता. पण या पद्धतीने एवढ्या चिकनला एवढं साहित्य पुरेसं होतं आणि अगदी परफेक्ट होतं. तर बघा अर्ध्या तासानंतर आपलं चिकन मॅरिनेट झालेलं आहे. आता आपण याला तळण्यासाठी एका प्लेटमध्ये मी रवा काढून घेणार आहे. बघा तर रवा जास्त घ्यायचा नाही, लागेल तेवढाच घ्यायचा आहे, एवढा रवा लागत नाही. तर यामध्ये थोडासा चिकन 65 मसाला राहिला होता तर तो यामध्ये मी मिक्स करत आहे. तुम्ही तिखट आणि मीठ यामध्ये टाकू शकता किंवा कलरसुद्धा तुम्ही वापरू शकता, त्याने छान लाल कलर येतो. तर बघा इथे मी गॅसवर एक पॅन ठेवलेलं आहे. यामध्ये आता अगदी 4 ते 5 चमचे तेल टाकलेलं आहे आणि तेल अगदी छान गरम झालेलं पाहिजे. तेल व्यवस्थित गरम झालं नसेल तर ते कढईच्या किंवा पॅनच्या तळाशी लागतं. त्यासाठी तेल व्यवस्थित गरम होणं आवश्यक आहे. एकदम कडकडीतसुद्धा तेल नको, तर मीडियम तेल हवं आहे. तर बघा इथे मी सर्व या मसाल्यामध्ये म्हणजेच या रव्यामध्ये घोळवून घेणार आहे. व्यवस्थित कोट झालं पाहिजे. कोणीही बनवू शकेल एवढी ही सोपी रेसिपी आहे आणि झटपट होणारीसुद्धा आहे. अगदी कमीत कमी वेळ आणि कमीत कमी साहित्यात बनवून तयार होते. चिकन 65 मसाला आपण वापरला आहे, त्यामुळे तुम्ही जास्त तिखट जर खाणार नसाल तर तुम्ही तिखट कमी टाका, कारण चिकन 65 मसाल्यामध्ये थोडंसं तिखट असतं त्यासाठी.
तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त तिखट करू शकता। चिकन तळताना गॅस अगदी मीडियम ठेवायचा आहे, जास्त मोठा किंवा कमी ठेवायचा नाही आणि यावर झाकण ठेवून शिजवायचं नाही। एका बाजूनी छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे। त्यानंतर दुसऱ्या बाजूने पलटून आपल्याला व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायचं आहे। आपण याला डीप फ्राय करत नाही आहोत, शॅलो फ्राय करत आहोत आणि कमीत कमी तेलामध्ये क्रिस्पी चिकन बनून तयार होते। तर त्यासाठी 2 ते 3 मिनटं छान एका बाजूने खरपूस तळून घ्यायचे आहे। त्यानंतरच आपल्याला पलटी करून घ्यायची आहे। तर बघू शकता एका साईडने किती छान कलर आलेला आहे। अशाच प्रकारे सर्व चिकन पलटून घ्यायचे आहे, झाकण अजिबात ठेवायचं नाही। तर बघा 2 ते 3 मिनटं दोन्ही साईडनी छान खरपूस तळून घेतलेलं आहे। तर बघा कुरकुरीत असं चिकन फ्राय अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये बनून तयार आहे। जास्त तेलामध्ये तळलं तर तेलही वाया जातं आणि तेलकटही खूप होतं। त्यासाठी मी इथे कमीत कमी तेलामध्ये हे चिकन क्रिस्पी तळलेले आहे। तर बघू शकता किती छान क्रिस्पी आणि कलरसुद्धा तेवढाच खूप सुंदर असा आलेला आहे। तर हे चिकन क्रिस्पी तुम्ही शेजवान सॉस किंवा शेजवान चटणी किंवा ग्रीन चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता किंवा तुम्हाला असेही खायचे असेल तर असेही छान लागतात आणि लहान मुलांनासुद्धा खूप आवडतात। तर ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओबरोबर भेटूया। धन्यवाद।